ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते। बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसनं बारामतीमधून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्याचं समजतंय। विश्वसनीय सूत्रांची ही माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। त्यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेणार का, काँग्रेस उमेदवारी मागे घेणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटचे अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता नेमका काय निर्णय घेणार, आता पक्षश्रेष्ठी ही उमेदवारी मागे घेण्याची निर्णय घेणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची घडामोड। कालच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर मोठ्या भावासारखा या बाबतीत मी पाठिंबा देईन, तुमच्या मागे उभा राहीन असं मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना आश्वासन दिलेलं होतं। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वतः ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात। मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलाय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी थेट आता हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे, नेमकी काय बातचीत झाली आहे? मुख्यमंत्री आणि काल सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आपल्याला भेट होताना पाहायला मिळालेली होती आणि मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की एकूणच आपण या निवडणुकीसंदर्भात संपूर्णपणे पाठीमागे उभं असून जी मदत लागेल ती देखील भाजप ही करताना दिसेल। आणि आता थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। एकूणच कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न हे आपल्याला सध्या होताना दिसत आहेत। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी थेटपणे आपल्याला हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याचं दिसत आहे। सुनेत्रा पवार यांच्या ची निवड आहे ती की कुठेतरी बिनविरोध व्हावी, त्यासाठी बारामतीमधनं बिनविरोध व्हावी यासाठी कुठेतरी उमेदवार मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी देखील आपल्याला इथं मुख्यमंत्र्यांकडनं सपकाळांना केल्याचं दिसतंय। आता काही वेळापूर्वी सपकाळांची प्रतिक्रिया आलेली आहे। खरं तर रोहित पवार यांनी देखील भेट घेतलेली होती। शरद पवारांचं असं म्हणणं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र काँग्रेसला त्यांची निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं। याच्या काही राजकीय घडामोडी घडतायत ते पाहता आता काँग्रेस कुठेतरी ही निवडणूक आता बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलू शकतं का, ही उमेदवारी काँग्रेस माघारी घेणार अशी आता एकूण परिस्थिती निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो का अभिषेक? नक्कीच। एकूणच जेव्हा राज्याचे प्रमुख एखाद्या व्यक्तीला किंवा संबंधित पक्षाला विनंती करतात तेव्हा एक प्रकारची प्रोटोकॉल किंवा एक समानता असतं की त्या मागणीचा देखील आपण विचार करतो आणि त्याच दृष्टीनं जर पाहायचं तर सुनेत्रा पवार यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आपल्याला पाहायला मिळालं। त्यांचा संवाद देखील झालेला होता आणि आता थेटपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील थेटपणे हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याचं आपल्याला दिसतं आणि एकूणच दिल्लीमध्ये देखील घडामोडी घडताना दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर भेटीगाठी होत आहेत आणि एकूणच आज शेवटचा दिवस असल्यानं कुठेतरी बिनविरोध सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत आणि त्याच दृष्टीनं हे पाऊल म्हणावं लागणार आहे जिथं मुख्यमंत्री थेटपणे हर्षवर्धन सपकाळ यांना आपल्याला विनंती करताना दिसत आहेत की जो उमेदवार दिला आहे तो कुठेतरी माघार घ्यावा। एकूणच राज्यातले जे अधिकार आहेत ते हर्षवर्धन सपकाळ यांच्याच आपल्याला हाती दिसत आहेत, ज्यामध्ये उमेदवारासंदर्भात निश्चिती असेल किंवा उमेदवार मागे घेण्यासंदर्भातली भूमिका असेल ही थेटपणे हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं थेट विनंती आपल्याला होताना दिसते आहे। फोन कॉल देखील झालेला आहे आणि या संदर्भात दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। एकूणच अपघाती निधन हे अजित पवार यांचं झाल्यानंतर कुठेतरी मागील जर का निवडणुका पाहायच्या तर भाजपनं अंधेरी पश्चिम मधली निवडणूक असेल ती देखील आपल्याला या अगोदर बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अनेक ज्या निवडणुका आहेत त्या लढल्याचं दिसलेलं होतं आणि प्रकर्षानं यामुळे नक्कीच अभिषेक तो सोबतच राहा। मात्र आणखी एक महत्त्वाची